मंगेशच्या बायकोने 3 दिवसापूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. मंगेश जेव्हा जेव्हा त्या छोट्या मुलीला पाही तेव्हा त्याला खूप टेन्शन यायचं. तो आपल्या बायकोला बोलत असायचा, अगोदर 4 मुले आहेत, त्यात आता ही आली आहे. मी एक मोलमजुरी करणारा साधा माणूस आहे. मी या मुलीचा सांभाळ कसा करू? मोठी झाल्यावर लग्न, हुंडा हे सर्व मला जमणार नाही. परंतु त्याची बायको काहीच बोलत नाही. तिचं लक्ष आपल्या मुलीकडेच असते. बायको काहीच बोलत नाही म्हणून तो आपल्या झोपडीत बाहेर बसून विचार करत असतो. तेवढ्यात एक आलिशान कार त्याच्या घरासमोर येऊन थांबते. त्या कारमधून एक श्रीमंत माणूस उतरतो आणि मंगेशजवळ येऊन बोलू लागतो, माझे नाव सुरेंद्र आहे. इकडे एका मुलीने जन्म घेतला आहे का? तेव्हा मंगेश त्या राजेंद्रकडे पाहतच बोलतो, तुम्हाला कसं माहीत आणि तुम्ही का विचारत आहात? तेव्हा सुरेंद्र बोलतो, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला मुलबाळ नाही, मी त्या मुलीला दत्तक घ्यायला आलो आहे. तुम्ही तिला मला द्याल का? थोडा वेळ मंगेश विचार करतो आणि बोलतो, देवासारखे आलात माझ्या दारात. त्या मुलीला मी काहीच देऊ शकत नाही. ती इथे राहिली तर तिला उपासमारीला सामोरे जावे लागेल. ती तुमच्याकडे सुखात राहील. असं बोलून मंगेश त्या मुलीला सुरेंद्रकडे देतो. त्या मुलीला घेऊन सुरेंद्र आपल्या गाडीत बसून निघून जातो. वाटेत त्याला एक नदी लागते. त्या नदीत पुलावर तो आपली गाडी उभी करून त्या मुलीला हातात घेऊन गाडी बाहेर येतो आणि स्वतःबरोबरच बोलत असतो, आज मी माझ्या मुलाचे भविष्य माझ्या हाताने लिहित आहे. आज मी संपवून टाकत आहे माझ्या मुलाच्या भाग्यात लिहिलेली ती गोष्ट. असं बोलून सुरेंद्र मुलीला पाण्याच्या प्रवाहात फेकून देतो. सुरेंद्र एका मोठ्या ज्योतिष होता. तो भविष्य पाहू होता. तेवढ्यात त्याचा जन्म कुंडली पाहून त्याच्या नशिबात काय आहे ते सुद्धा अचूक सांगत होता. त्यात लिहिलं होतं की त्याच्या मुलाचा विवाह एका मोलमजुरी करणाऱ्या माणसाच्या मुलीशी होईल. त्याने आपले डोळे बंद करून ती मुलगी नक्की कोण आहे ते पाहिलं. तेव्हा त्याला मंगेशची मुलगी दिसली. तेव्हा त्याने विचार केला की मी भविष्य बघतो तर बदलू पण शकतो. मी माझ्या मुलाच्या भविष्यात येणाऱ्या त्या मुलीला मारून टाकेन, म्हणजे त्याचं भविष्यच बदलेल. मी मुलगी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होती. त्यात वेळी कमला नावाची एक महिला मासे पकडण्यासाठी नदीवर आली होती. तिने पाहिलं जाळ नदीत टाकून मासे येण्याची वाट पाहत होती. तेवढ्यात तिची नजर त्या मुलीकडे गेली, कारण ती मुलगी रडत होती. तेव्हा कमला विचार करते, कोण हिचे आई बाबा असतील, सांभाळता येत नाही तर मुलाला जन्म का घालायचा? असा विचार करत त्या मुलीला आपल्या घरी घेऊन जाते. कमलासुद्धा एकटीच असते. नवऱ्याचं 3 वर्षापूर्वी निधन झालं होतं. कमला त्या मुलीचं नाव मीरा ठेवते. मीरा 20 वर्षाची झाली होती आणि काही महिन्यापूर्वी कमलासुद्धा मरण पावली होती. तर दुसरीकडे सुरेंद्रचा मुलगा वीरेंद्रसुद्धा मोठा झाला होता. एक दिवस वीरेंद्र एका होडीतून जलविहार करत होता. तेव्हा अचानक आकाशात ढग जमा झाले. अंधार पडला, विजा कडकडल्या आणि जोराचा पाऊस पडायला लागला. नदीचे पाणी वाढले. वीरेंद्रची होडी बुडू लागली. वीरेंद्रने काही काळ हातपाय मारण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तो बेशुद्ध पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागला. दुसऱ्या बाजूला मीरा मासे पकडण्यासाठी आली होती. पाऊस जास्त आहे म्हणून ती घरी जायला निघते. तेवढ्यात तिला एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना दिसतो. तेव्हा मीरा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला वाचवते आणि आपल्या घरी घेऊन येते. वीरेंद्रला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो बोलतो, मी इथे कसा? तेव्हा मीरा त्याला सर्व काही सांगते. ते ऐकून वीरेंद्रला मीराच्या धाडसाचं कौतुक वाटतं. त्याला वाटतं अशी मुलगी आपल्याला जीवनसाथी म्हणून मिळाली तर बरं होईल, कारण मीरा दिसायला सुंदर खूप होती. म्हणून त्याने मीरासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. मीरा एकटीच असल्यामुळे तिनं सुद्धा होकार दिला. मग त्यांनी लग्न केले आणि दोघेही वीरेंद्रच्या घरी गेले. घरी आल्यावर वीरेंद्र आपल्या बाबांना सुरेंद्रला सर्व हकीकत सांगतो. तेव्हा सुरेंद्र मीराला विचारतो, तुझं कुळ कोणतं आहे, खानदान काय आहे? तेव्हा मीरा आपल्याविषयी सुरेंद्रला सर्व सांगते. ते ऐकून सुरेंद्रच्या डोक्यावर हात मारून घेतो आणि विचार करू लागतो, मी ज्या मुलीला 20 वर्षापूर्वी पाण्यात फेकून दिली होती तीच मुलगी आज माझी सून म्हणून माझ्यासमोर उभी आहे. पण मी हार पत्करणार नाही. ह्या मुलीला कधीच माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. काही दिवसांनी वीरेंद्र कामानिमित्त दुसऱ्या शहरात जातो. तेव्हा त्याचे बाबा मीराला बोलवतात. मुली, तुला माहीत आहे का, मी खूप मोठा ज्योतिष आहे, पण आता मीच अडचणीत आहे. तू मला वचन देशील का? मीरा बोलते, ठीक आहे. तेव्हा सुरेंद्र तिला सांगतो, माझा एकुलता एक मुलगा मरणार आहे. त्याचा जीव वाचवणे तुझ्या हातात आहे. तू जर त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर मात्र त्याचा जीव वाचेल. कसलाही विचार न करता आपल्या नवऱ्याचे जीव वाचवा म्हणून मीरा ते घर सोडून निघून जाते. अशीच कुठेही
उपाशी फिरत असते, त्यामुळे ती रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन पडते. तेव्हा तिथून जाणारा एक वृद्ध माणूस तिला आपल्या घरी घेऊन जातो. त्याच्या घरी गेल्यावर तिला काही तासांनी शुद्धी येते. मग त्या वृद्ध माणसाला ती सर्व सांगते. तेव्हा तो बोलतो, ठीक आहे, तू चांगलंच केलं आहेस, पण तू आता मागचा विचार न करता पुढील आयुष्य जगायला सुरुवात कर. तो वृद्ध माणूस सापाचे खेळ दाखवून आपला उदरनिर्वाह भरत असतो. मीरासुद्धा त्याला त्या कामात मदत करते. त्याच्याकडून साप पकडणे, त्याचं विष काढणे असं सारं काही शिकून घेते. एक दिवस सुरेंद्र आणि त्याचा मुलगा वीरेंद्र लग्नासाठी दुसऱ्या शहरात येतात आणि एका खोलीत आराम करत असतात. तेव्हा कोणास ठाऊक कसं काय एक साप त्यांच्या खोलीत आला आणि त्याने वीरेंद्रला दंश केला. तेव्हा वीरेंद्रला जाग आली आणि तो ओरडू लागला, बाबा मला साप चावला. मग सुरेंद्र तेथील लोकांकडे मदत मागतो. तेव्हा त्याला सांगितले जाते की बाजूच्या गावात एक वृद्ध माणूस आहे, त्याच्याकडे जा. सुरेंद्र लगेच वीरेंद्रला घेऊन त्या वृद्ध माणसाकडे येतो, पण तो सांगतो, मला आता फारसं दिसत नाही, मी काही तुम्हाला मदत करू शकत नाही. तेव्हा सुरेंद्र त्याला विनंती करतो, माझ्या मुलाचा जीव वाचवा. मग तो वृद्ध बोलतो, माझी मुलगी आहे, ती तुम्हाला मदत करेल. असं बोलून तो मीराला आवाज देतो. मीरा समोर येताच सुरेंद्रच्या डोळ्यासमोर प्रकाश पडतो. मीरासुद्धा आपल्या सासऱ्यांना ओळखते. ती जेव्हा वीरेंद्रला पाहते तेव्हा लगेच जाऊन जडीबुडी घेऊन येते आणि वीरेंद्रचा जीव वाचवते. तेव्हा वीरेंद्र डोळे उघडतो तेव्हा त्याला समोर मीरा दिसते. तेव्हा वीरेंद्र बोलतो, मीरा तू जिवंत आहेस, परंतु बाबा मला म्हणाले की मी दुसऱ्या शहरात गेलो होतो तेव्हा तुला जंगली प्राण्यांनी उचलून घेऊन गेला. हे ऐकताच मीरा आपल्या सासऱ्याकडे पाहते. तेव्हा सुरेंद्र हात जोडून बोलू लागतो, मी तुम्हा दोघांचा गुन्हेगार आहे. मी भविष्य बदलण्याच्या नादात माझ्या मुलाला खरंच गमावून बसलो असतो. मी आज खऱ्या अर्थाने हारलो, मला माफ कर मीरा. असे बोलून सुरेंद्र सर्व हकीकत आपल्या मुलाला सांगतो. तेव्हा वीरेंद्र आपल्या बाबाला खूप राग येतो, परंतु मीरा वीरेंद्रला शांत करते आणि समजावते, तुझे बाबा आहेत, त्यांना माफ कर. तेव्हापासून वीरेंद्रची बायको आणि सुरेंद्रची सून म्हणून त्या घरात आनंदाने संसार करू